ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद चालू आहे आणि एकूण सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहास सांगताना सुरुवातीला त्यांनी ब्रह्मदेवांची निर्मिती कशी झाली ते सांगायला सुरुवात केली. भगवंत आपल्या स्वरूपभूत अशा चितशक्तीच्या बरोबर 1000 चतुर्युग इतका काळ त्या पाण्यात झोपून राहिले होते, निद्रिस्त होते. आणि नंतर जेव्हा त्यांनीच नेमलेल्या त्यांच्या कालशक्तीनं जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी जेव्हा त्यांना प्रेरित केलं तेव्हा त्यांना असं दिसलं की त्यांच्या देहामध्ये अनंत लोक विलीन झालेले आहेत. पुढे आपल्या मूल तत्वाला प्रकाशित करणाऱ्या शक्ती बरोबर भगवान विष्णू चिंतन करत असताना त्यांच्या नाभी कमलातून सहजपणे एक कमळ प्रकट झालं आणि त्या कमळातून ज्यांना कोणीही वेद शिकवले नाहीत पण तरी सुद्धा ज्यांच्यामध्ये वेदांचं अस्तित्व होतं असे स्वयंभू ब्रह्मदेव, वेदमूर्ती ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि त्या कमळाच्या देठावर कर्णिकेवर बसलेले असताना त्यांना आजूबाजूला काही दिसलं नाही आणि म्हणून ते डोळे फाडून अगदी आजूबाजूला बघत होते. आणि जेव्हा त्यांचं तोंड चारी बाजूला फिरायला लागलं, चारी बाजूला त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना 4 मुख निर्माण झाले. इथे नाभी याचा अर्थ आहे नभसदृश अवकाश. आणि त्याच्यातून जे कमळ निर्माण झालं, कमळ शब्दाची एक व्याख्या अशी आहे कम अलम कम नाम सुखम. परिपूर्ण सुख ज्याच्यात आहे ते कमळ. आणि दुसऱ्या दृष्टीने कमळ हा पाण्याचा मळच आहे. तेव्हा असं जरी असलं तरी ह्या सगळ्याची निर्मिती भगवंताच्या नाभी प्रदेशातून झालेली असल्यामुळे नाभी काय, ते कमळ काय, किंवा त्याच्यातून प्रकट झालेले ब्रह्मदेव काय, ही सगळी एकाच परमात्मा तत्वाची रूप आहेत. आणि ज्या क्षणाला ते कमळ निर्माण झालं त्याच्या बरोबरच काल, देश आणि वस्तू ह्या गोष्टी निर्माण झाल्या. कारण ह्या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी राहतात. आजूबाजूला बघितलं 4 तोंड निर्माण झाली, त्यांना मुख निर्माण झाली. आणि ते त्या कमळाच्या कर्णिकेवर बसल्या बसल्या विचार करायला लागले की मी कोण आहे. आणि कोणताही आधार नसताना हे कमळ कसं काय उभं राहत आहे, मला ते पाण्यात आलं तरी कुठून. तेव्हा निश्चित या कमळाच्या खाली पाण्यामध्ये काही ना काहीतरी त्याला आधार असला पाहिजे असा विचार करून जेव्हा ते त्या कमलतंतूच्या कमळ नावाच्या आत शिरले, कमळाला खाली जो देठ असतो त्याच्या खाली कमळ नाव असतो आणि तो आतून पोकळ असतो, त्याच्यात शिरून जेव्हा ते अगदी खोल 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 आत शिरायला लागले, शिरता शिरता भगवंताच्या नाभी प्रदेशापर्यंत ते आले. पण तरी सुद्धा तो आधार काही त्यांना दिसला नाही. आणि अशा त्या अपार अंधकारात आपलं उत्पत्ती स्थान शोधता शोधता ब्रह्मदेवांचा अकल्पित असा दीर्घ काळ खर्च झाला.
कारण हा काळ म्हणजे सुद्धा भगवंताचंच चक्र आहे की जे प्राण्यांना सतत भीती दाखवत असतं, भय दाखवत असतं, प्राण्यांचं जीवांचं आयुष्य ते कमी करत असतं. शेवटी हताश होऊन आपल्या मनोरथांची सिद्धी होत नाही असं बघून तिथून ते पुन्हा त्याच कमलनालातून वर आले आणि आधी जिथे त्या कर्णिकेवर बसले होते तिथे पुन्हा आसनस्थ झाले आणि हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवत त्यांनी आपलं चित्त निसंकल्प केलं आणि ते समाधिस्थ झाले. असं करता करता माणसांच्या संपूर्ण आयुष्या एवढा अर्थात दिव्य अशी 100 वर्ष एवढा काळ व्यतीत झाला आणि ह्या संपूर्ण दिव्य 100 वर्षांमध्ये त्यांचा योगाभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे झाल्यामुळं ब्रह्मदेवांना ज्ञान प्राप्त झालं आणि तेव्हा त्यांना आपलं अधिष्ठान असलेलं ज्याचा ते शोध घेत होते ते त्यांच्या अंतःकरणात प्रकाशित झालं. भगवंत आजूबाजूला वर खाली बघून कुठेही दिसत नाही, मिळत नाही, तो आपल्यातच असतो. हृद्देशर ज्वलतिष्ठते हे जे भगवंतांनी सांगितलंय ना अर्जुनाला, त्या दृष्टीने भगवंत इकडे तिकडे बघायचा नसतो, तो आपल्यातच बघायचा असतो. एक मत असं आहे त्या बाबतीत की वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा ह्या वाणींच्या मूलाधाराशी जे परमात्मा तत्व स्थित आहे त्याच्याशी जर आपण ऐक्य साधलं, एकत्व साधलं तर आपल्याला त्या परमात्म्याचा अनुभव येऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की मूलाधारातून स्वाधिष्ठान चक्रामध्ये, तिथून मणिपुरात, मणिपुरातून पुन्हा अनाहतात, अनाहतातून विशुद्धात, विशुद्धातून आज्ञाचक्रामध्ये आणि आज्ञाचक्रातून सहस्रार चक्रात पोहोचल्यानंतर त्याही वर गेल्यानंतर परमात्मा प्राप्त होतो. तसा तो करावा असं एक दुसरं मत आहे. आणखीन एक विषय असा आहे की आपण आपल्यातल्या मीच्या जवळ जसजसे पोहोचू तसतस परमात्मा प्राप्ती अत्यंत सुलभ आणि सोपी होऊन जाते. नव्हे तो आपल्या ध्यानानंच आपल्याला आपल्या हृदयात मिळतो. ब्रह्मदेवांना ते परमात्म्याचं आपल्या हृदयातच दर्शन झालं आणि तेव्हा असं त्यांना दिसलं की प्रलय काळातल्या जळामध्ये शेषाच्या शयीवर पहुडलेले आणि कमलनालासारखेच गोरे असलेले विशाल काया असलेले भगवंत एकटेच पहुडलेले. शेषाच्या हजारो फणांचं छत्र त्यांच्या मस्तकावर आहे आणि त्या प्रत्येक फणावर एक मणी जणू की मुकुट धारण केल्यासारखा शोभून दिसतोय आणि त्या मण्यातून अनेक किरण हे चहूबाजूने फाकत असल्यामुळं आजूबाजूचा अंधार सगळा दूर होत चाललेला आहे. आपल्या सावळ्या वर्णाच्या शरीराची आभा मरकत मण्यांच्या पर्वताला सुद्धा, त्यांच्या शोभेला सुद्धा लज्जित करेल अशी भगवंताची आभा होती. त्यांच्या कमरेला जे वस्त्र होतं, पिवळं वस्त्र होतं, ते पर्वतांच्या आजूबाजूला संध्याकाळचा जो साधारण पिवळसर रंग दिसतो त्यांना सुद्धा मलिनता वाटेल असा होता. मस्तकावर सुशोभित असा सुवर्ण मुकुट होता आणि तो पर्वतांच्या सुवर्णमय शिखरांचं मानवर्धन करत होता.
गळ्यामध्ये वनमाला होत्या आणि त्या पर्वतातल्या रत्न जलप्रपात औषधी आणि अन्य वनपुष्पांची सुद्धा शोभा कमी करत होत्या. असं अनेक प्रकारचं भगवंताचं दर्शन त्यांना झालं. भगवंताचा श्री विग्रह आपल्या परिमाणानं लांबी रुंदीमध्ये त्रिलोकीला सुद्धा सामावून घेईल इतका मोठा होता. आणि अनेक भूषणांनी तो श्री विग्रह सुशोभित झालेला होता. पुढे ब्रह्मदेवांना त्या परमात्मा मूर्तीमध्ये काय काय दिसलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.